ऋतिक चौगले यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे. ऋतिक चौगले विनंती करतो ऋतिक चौगले यांना की अनिकेत मोहित पत्रकार यांचं स्वागत करायचं आहे. दोन्ही संघांना वारंवार पुकार दिला जातोय. त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे ऋतिक यांना विनंती करतोय गणेशजी बोलेकर यांचं सुद्धा स्वागत करायचं आहे. चला अलशबाब शेकाडे आणि विठ्ठल त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आणि त्या सामन्यानंतर होणारा सामना जय भवानी भट्टीचा माळ विरुद्ध जाक माता दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. करशील जरा मी जाऊन येतो तळटून. विनंती असेल अलशबाब शेकाडे आणि विठ्ठल दोन्ही संघांचं आगमन होतंय. प्रफुल्ल चौगले यांचा सुद्धा सत्कार करतो ऋतिक चौगले. प्रफुल्ल चौगले यांचा सत्कार करतील ऋतिक चौगले. दोन्ही संघांचं आगमन झालंय. दोन्ही संघांना या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. विठ्ठल हा संघ काल झालेल्या कबड्डी स्पर्धेत तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला हा संघ आणि त्याच्या समोर आहे तो अलशबाब शेकाडी संघ. विठ्ठल संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आहे आणि मैदान स्वीकारलंय. चढाईसाठी आमंत्रण दिलंय. ते सुशांत गुरव यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सुशांत गुरव सामन्याला सुरुवात होते. चढाईसाठी जातोय तो साहिल आरावी शेकाडी संघाचा कर्णधार साहिब. श्रद्धगतीने खेळ करतोय. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर कालचा हिरो बेस्ट रायडर ज्याने पुरस्कार मिळवला होता असा हा खेळाडू श्रवण साठे. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया. बोनस गुण घेऊन आपल्या संघाचं खातं ओपन केले ते श्रवणनी. त्यांना प्रत्युत्तर अलशबाब शेकाडी संघाचा खेळाडू. सुंदर चढाई. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया.
बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर तनुज गुरव. हा तनुजच्या समोर येतो. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे आणि यशस्वी चढाई करतो. आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. 1 गुणाची कमाई केले तनुजने आपल्या संघासाठी. त्यांना प्रत्युत्तर ज्यांनी मागच्या 6 चढाईत बोनस गुण मिळवला होता असा हा खेळाडू. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. आणि रायडर सेफ होईल कारण का एक खेळाडूचा पाय हा मिडल लाईन क्रॉस केली होती. एक खेळाडूने पाय मिडल लाईन क्रॉस केली होती त्यामुळे 1 गुण मिळतोय तो शेकाडी संघाला. प्रत्युत्तर श्रवण ज्याच्या चढा आपल्याला वारंवार पाहायला मिळतील असा हा खेळाडू विठ्ठल संघाचा. छान सुंदर बोनस गुण मारण्याचा प्रयत्न. साईमच्या पुढे बोनस गुण मारण्याचा प्रयत्न. एक उत्कृष्ट चौडा बहादर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं त्याच्याच पुढे बोनस गुण मारण्याचा प्रयत्न परंतु अपयशी. प्रत्युत्तर अफवानच्या समोर आहे तो. 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. संत गतीने खेळ करतोय तो अफवान. रिकामे असतात आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा श्रवण. त्याचा चढा आपल्याला वारंवार पाहायला मिळतील असा हा खेळाडू. छान सुंदर दोन्ही कोपऱ्यात खेळण्याची ज्याच्याजवळ ताकद आहे श्रवण परंतु आता मात्र स्वतः बाद होतोय. गुण मिळतोय तो शेकाडी संघाला. त्याला प्रत्युत्तर शेकाडी संघाचा खेळाडू ज्याने बोनस गुण आपल्या नावावर केला असा खेळाडू. 5 विरुद्ध 1. आता मात्र बोनस गुण मिळणार नाही. काय छान सुंदर चढाई. वाट 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 हो ए राज तो एक नीती कोसबे यांना विनंती करतो सुशांत गुरव यांचा सत्कार करण्यासाठी. काय एक नीती कोसबे. कुठं रिकामे असता तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर तनुज ज्यांनी मागच्या चढाईत आपल्या संघाला 1 गुण मिळवून दिला होता असा खेळाडू. नको थांब थांब. तुझे तुझे किती ते मला सांग त्याचे सुंदर अशी चढाई पाहायला मिळते. करणारेस ते हा हा मग ठीक आहे. तर मी पाठवतो आणि तुम्ही मार्केटला चाललात ना. वारंवार बोनसला ट्राय करत होता परंतु गुण काय मिळत नाही. तो रिकामे असता तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर अफवान डू ऑर डाय करूया मरूया इराद्याने चढा जातोय. पाहूया 5 विरुद्ध 1. बोनस गुण मिळणार नाही. गडी बाद करावा लागेल. संयम ठेवावा लागेल तो विठ्ठल संघाला. पाहूया आणि सुंदर पकड पाहायला मिळते ती विठ्ठल संघाकडून. 1 गुण मिळते तो विठ्ठल संघाला. शोरमा घेऊन ये. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा तनुज ज्याचा चढा आपल्याला श्रवण आणि तनुज यांच्या चढा वारंवार पाहायला मिळतील विठ्ठल संघाकडून. 6 विरुद्ध 1 बोनस गुण ऑन आहे. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया. बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल होतोय. तनुज आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. त्याला प्रत्युत्तर शेकाडी संघाचा खेळाडू हात लांब करून गडी बाद करण्याचा प्रयत्न यशस्वी. चढाई 1 गुणाची कमाई केली. पारसला बाद करण्यात यशस्वी ठरतोय. 1 गुणाची कमाई केली. त्यांना प्रत्युत्तर तनुज ज्यांच्या चढा आपल्याला वारंवार पाहायला मिळतील असा तनुज. वंश विनोद चौगले यांच्याकडून श्रवणसाठी एक खुश खबर आहे. आपण एकाच चढाईत 4 गडी बाद केले तर आपल्याला 100 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. सुंदर असा सामना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ तुल्यबल संघ आहेत.
सामन्याला सुरुवात झाली, चढाईसाठी जात होतो काही संघाचा खेळाडू. 5-1 अशी लढत आहे. 5-1 असं समीकरण पाहायला मिळतोय आणि सुंदर पकड पाहायला मिळते पुलेकर आणि त्याच्या साथीदाराकडून. श्रवणला इन केलंय. श्रवणसाठी खुश खबर आहे. आपण एका चढाईत 4 गडी बाद केलं तर वंश चौगले यांच्याकडून आपल्याला 100 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. पाहूया श्रवण बोनस गुण मारण्याचा प्रयत्न. अनिल चोगले, अनंत चोगले, अनंत केळसकर, राजेंद्र कर्णेकर, कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे बसायला. आपण ज्या जागेमध्ये बसलाय ती महिलांसाठी राखीव जागा आहे. कृपया व्यासपीठावर या बसण्यासाठी. चढत गेला तो साहिब, स्वतः कर्णधार शेकाडी संघाचा. संत गतीने खेळ करतोय. रिकामे असता प्रथम दाखल, त्यांना प्रत्युत्तर. तनुज गुरव, तनुजच्या समोर येतो. 6चा डिपेंड बोनस गुण होणार असेल. पाहूया 6-1. बाहेर तर नाही रे तू ये घरातला काय घरी मीच जेवायला मी इथं जेवणार ये जेवण ये थोडासा काहीतरी खाऊ रे वेफरचा रिकामे असता प्रथम दाखल, त्यांना प्रत्युत्तर पण नाही. साहिब बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया. ये ये बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल, त्यांना प्रत्युत्तर. श्रवणच्या समोर येतो. 6चा डिपेंड बोनस गुण ऑन आहे. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. काल झालेल्या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट चढाईपट्टू म्हणून ज्याला गौरवण्यात आले होते. आता मात्र सुंदर पकड पाहायला मिळते. पुन्हा एकदा श्रवणला दुसऱ्यांदा बाद करण्याचे यशस्वी होत आहे तो शेकाडी संघ. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा. साहिब काय पेट्रोलच नाही दिलं काय हा? अरे जायलाच नाही सांगते तरी. अरे नाही खरं खरं नाही. अरे पण नाही म्हणून त्याला सांगितलं मला. श्रवणसाठी अजून एक खुश खबर. जर का आपण एकाच चढाईत 2 गडी बाद केले तर तू ये घेऊन येणार यश कोसबे यांच्याकडून आपल्याला 100 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. मी इथं सांगतो आणायला. विनंती करतो राजेशजी मांजरेकर यांना की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. राजेशजी मांजरेकर आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात चढाईसाठी जात होते तनुज. सात विरुद्ध 1 अशी लढत आहे ती आणि सुंदर चढाई. 2 गुणांची कमाई केली आपल्या संघासाठी. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा शेकाळी संघाचा खेळाडू. सुंदर चढाई, 1 गुणाची कमाई केली आपल्या संघासाठी. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा. श्रवणच्या समोर आहे तो 6चा डिपेंड बोनस गुण ऑन आहे. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया. सुंदर खेळ आतापर्यंत दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल होतोय. त्यांना प्रत्युत्तर अफवाद. 56 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू. 5-1 अशी लढत आहे ती विठ्ठलाईच्या अंगणात. पाहूया संतगतीने खेळ करून रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. सामना विश्रांतीसाठी थांबलेला आहे.
आदित्य भगत यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. आदित्यजी भगत विश्रांतीपर्यंतच गुणफलक आहे. विठ्ठळाळी 9 गुण, अलशबाब शेकाडी 8 गुण. 1 गुणाची आघाडी विठ्ठळाळी संघाकडे आहे. याची शेकाडी संघाने नोंद घ्यायची आहे. चालू सामना संपल्यानंतर लगेचच होणारा सामना जय भवानी भट्टीचा माळ विरुद्ध जाकमाता श्रीवर्धन. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ गणवेशासह मैदानाबाहेर हजर ठेवायचा आहे. जाकमाता श्रीवर्धन विरुद्ध जय भवानी भट्टीचा माळ. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ गणवेशासह मैदानाबाहेर हजर ठेवायचा आहे. सामन्याला सुरुवात चढ्यासाठी जातोय तो श्रवण. विठ्ठल संघाचा हुकमी एक्का म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा श्रवण. 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती. शेकाडीच्या अंगणात यशस्वी चढाई या पाहायला मिळते. 1 गुणाची कमाई करतो आपल्या संघासाठी श्रवण. त्याला प्रत्युत्तर पण एकदा साहिब. आणि सुंदर पकड पाहायला मिळते तनुज आणि त्याच्या साथीदारांकडून. गोल मिळते तो विठ्ठल संघाला. त्यांना प्रत्युत्तर तनुज. आतापर्यंत यशस्वी चढाई बाद तर या सामन्यातील पाहायला मिळते तो तनुज. श्रवणसाठी याच्यासाठी खुश खबर आहे. जर का आपण एका चढाईत 3 गडी बाद केले तर यश कोगले यांच्याकडून 200 रुपये जीपे केले जातील. खेळत गेलाय तो 99 नंबरची जर्सी बलिदान केलेला खेळाडू. त्याच्या समोर आहे तो 7 चढेपेट बोनस घेऊन ऑन आहे. श्रवण आपल्या संघाला गुण मिळवून देतो. श्रवण आणि साहिल सुंदर बॅकअप पाहायला मिळालं श्रवण आणि साहिलच्या माध्यमातून. तर प्रत्युत्तर पुन्हा एकदा श्रवण. सुपर टॅकलची संधी आहे. पाहूया शेकाडी संघाकडे सुपर टॅकलची संधी आहे. गुण शांत गतीने खेळ करतोय तो श्रवण. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर शेकाडी संघाचा आधारस्तंभ. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. आपला संघ काही गुणांनी पिछाडीवर याची जाणीव ठेवून खेळतोय. लाथ मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न. छान सुंदर गडी मारल्याचा दावा करतोय. यशस्वी होईल का. आणि यशस्वी झाला. 1 गुणाची कमाई केली आपल्या संघासाठी. त्यांना प्रत्युत्तर श्रवण. डू ऑर डाय करूया मरूया इराद्याने चढत जातोय. 4 विरुद्ध 1 अशी लढत आहे. पाहूया छान सुंदर चढाई पाहायला मिळते. आपल्या संघाला गुण मिळवून देतोय श्रवण. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा अफवान. स्टेजच्या उजव्या बाजूला असलेल्या बॅरिकेटिंग वर कृपया जोर देऊ नका. अफवानच्या समोर आहे तो. गडी मारल्याचा दावा करतोय आणि बाद होतोय तो अफवान. चढत गेलाय तो तनुज. 2 विरुद्ध 1 अशी लढत आहे. पाहूया आनंदजी चोगले. आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आपण यजमान आहात या स्पर्धेचं. आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. संघात थोडासा बदल चढत जातोय तो. एक
शेकाळी संघाचा खेळाडू बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया. आपला संघ काय गुणांनी पिछाडी याची जाणीव खेळतो. छान सुंदर लाट म्हणून गडीपात करण्याचा प्रयत्न यशस्वी चढाई करतो. आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. 1 गुणाची कमाई केली आपल्या संघासाठी. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा श्रवण त्याचा चढा आपल्याला वारंवार पाहायला मिळतील असा खेळाडू. फिट करायचा लूज करायचं असं म्हणजे वरती खाली करायचं समजलं. चालू सामना संपल्यानंतर लगेच होणारा सामना जय भवानी भट्टीचा माय विरुद्ध जाकमाता क्रीडा मंडळ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ गणवेशासह मैदानाबाहेर हजर ठेवायचा आहे. श्रवण संत गतीने खेळ करून रिकामे असता आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. 14-10 असा गुणफलक. 4 गुणाची आघाडी ही विठ्ठल संघाकडे आहे. चढत गेला तो ज्यांनी मागच्या चढायची 1 गुणाची कमाई केली होती. आता मात्र सुंदर पकड पाहायला मिळते. संभव आणि पारसच्या माध्यमातून गुण मिळतोय तो विठ्ठल संघाला. त्याला प्रत्युत्तर श्रवण डू ऑर डाय करूया मरूया इराद्याने चढत जातोय. सुपर टॅकलची संधी आहे शेकाळी संघाच्या अंगणात. पाहूया डू ऑर डायची चढाई आहे. आणि यशस्वी चढाई पाहायला मिळते श्रवणच्या माध्यमातून. 1 गुणाची कमाई. 1 गुण मिळून आपल्या तंबूत दाखल होते. त्यांना प्रत्युत्तर शेकाळी संघाचा खेळाडू. पाहूया आपल्या संघाला ऑल आउट पासून वाचवेल का. सामना संपायला शेवटची 4 मिनिटं जाहीर केलेत पंचांनी. सुपर डुपर रेड करावी लागेल ती शेकाळी संघाला. आणि स्वतः बाद होतोय. गुण मिळतोय तो साहिल आणि त्याच्या संघाला. टाइमात घेतलाय तो विठ्ठल संघाने. विनंती असेल या पुढील सामन्यासाठी जय भवानी भट्टीचा माळ विरुद्ध जाकमाता क्रीडा मंडळ या 2 संघांना आपण तयार राहायचं आहे. चालू सामना संपतात लगेच आपला सामना खेळवला जाईल. चढत गेलाय तो तनुजच्या समोर आहे तो 7 साली पण 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे. आता मात्र तनुजला काहीच करायचं नाही. करायचं ते शेकाळी संघाला. कारण का लीड ही विठ्ठल संघाकडे आहे. पाहूया भैरवनाथ क्रीडा मंडळाच्या स्वयंसेवकांसाठी एक विनंती आहे. बघा रोडवरच्या बाईक आहेत त्यांच्यामुळे येणारी गाडी अडकलेली आहे. जरा कृपया करून त्या बाईक बाजूला करा. स्वयंसेवक भैरवनाथ क्रीडा मंडळ स्वयंसेवक चला जरा लवकर जा. सुंदर अशी पकड पाहायला मिळते विठ्ठल संघाकडून. खास करून पारसचं जेवढं कौतुक करता येईल तेवढं कमी आहे या पकडीमध्ये. त्यांना प्रत्युत्तर तनुज ज्याचा चढा आपल्याला वारंवार पाहायला मिळत आहेत. चढायला गेले तर तनुज निदान रेषा अडवण्याचा प्रयत्न परंतु यशस्वी निदान रेषा पार करून आपल्या तंबूत दाखल होते. त्यांना प्रत्युत्तर अफवान. पाहूया आपल्या संघ काही गुणांनी पिछाडीवर याची जाणीव ठेवून खेळतोय. बोनस गुण ऑन आहे परंतु सुंदर पकड. संभव आणि श्रवण आपल्या संघाला गुण मिळवून देत आहेत. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे जाहीर केलेत. चढत गेलाय तो तनुज. संत गतीने खेळ करतोय. एक गुणाची कमाई केली आपल्या संघासाठी तनुजाने. त्यांना प्रत्युत्तर 33 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का.
सुंदर पकड पुन्हा एकदा पाहायला मिळते. सामना संपायला शेवटचा मिनिट जाहीर केला आहे. शांत गतीने खेळ करतोय तो तनुज. टाइम आउट घेतलाय तो विठ्ठल संघाने. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होत आहे. आता मात्र संघात थोडासा बदल केला आहे तो विठ्ठल संघाने. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न. बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर सनी चाचले. सनीच्या समोर येतो 2चा डिपेंड. सुपर टॅकलची संधी आहे शेकाडीच्या अंगणात आणि अशा तऱ्हेने ऑलआउट होतोय. 2 गुणांची कमाई केली सनीने आपल्या संघासाठी. सामना संपलाय जाहीर केलाय पंचांनी आणि सामना जिंकलाय तो विठ्ठल संघाने. विठ्ठल संघाचे हार्दिक अभिनंदन. तर स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल अल्शबाब शेकाडी संघाचे हार्दिक आभार. सामनावीर सामनावीर कोण आहे तर विनंती आहे दोन्ही संघांना. जय भवानी भट्टीचा माळ आणि